नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. 11वीला आपण स्ट्रक्चर ऑफ DNA, 10वीला आणि 11वीला स्ट्रक्चर ऑफ DNA, वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA मॉलिक्यूल, त्याचे स्ट्रक्चर, फंक्शन हा भाग पाहिलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण DNA रेप्लिकेशन किंवा DNA डुप्लिकेशन, DNAची दुसरी प्रत कशी तयार होते, एका DNAपासून दुसरा DNA कसा तयार होतो. कारण DNA तयार झाला की क्रोमोसोम तयार होतील, क्रोमोसोम तयार झाले तर 2 न्यूक्लियस तयार होतील, 2 न्यूक्लियस झाले की पेशीद्रव्याचं विभाजन होऊन एका सेलच्या 2 सेल तयार होतात. बरोबर आहे. तर हे DNA रेप्लिकेशन कसं होतं. DNA मॉलिक्यूल रेग्युलेट्स अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. हा DNA काय करतो, आपल्या शरीराच्या सर्व कृतीवरती नियंत्रण ठेवतो. पेशीच्या आणि शरीराच्या सर्व कृतीवरती नियंत्रण ठेवतो. ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेलच्या कृतीवरती नियंत्रण ठेवतो, पेशीच्या कृतीवरती नियंत्रण ठेवतो. बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल ऑफ द सेल. आणि त्याच्या सहाय्याने तो काय करतो, सेलमध्ये जे काही मॉलिक्यूल तयार केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार केले जातात, एन्झाईम्स तयार केले जातात, हार्मोन्स तयार केले जातात, जे काही शरीराला लागणार आहे ते सही तयार करण्याचं काम कुठं केलं जातं, तर ते सेलमध्ये केलं जातं. आणि सेलमधला कोण कारणीभूत ठरतो, त्याला DNA तयार कारणीभूत ठरतो. ॲट द सेम टाईम व्हेन द सेल रिप्रोड्युसेस द DNA also should duplicate itself to distribute इक्वॅलिटी टू द डॉटर सेल्स. काय म्हटलेलं आहे, ज्यावेळी पेशीचं विभाजन होतं, ॲट द सेम टाईम व्हेन द सेल रिप्रोड्युसेस, एका सेलच्या 2 सेलची निर्मिती होते, त्यावेळेस या ठिकाणी DNA सुद्धा काय झाला पाहिजे, रेप्लिकेट झाला पाहिजे. आणि तो पॅरेंट्स पहिला जसा आहे तसाच हुबेहूब DNA तयार झाला पाहिजे. कारण बॉडीच्या सर्व सेल्स आपल्या असतात, त्या सगळ्या सेलमधला कुठलाही DNA घेतला तर काय असतो, सारखाच असतो. ॲज अ कॅरियर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA हॅज अ परफॉर्म 2 इम्पॉर्टंट फंक्शन्स. हा DNA काय आहे, आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये, ह्युमन बिईंगमध्ये वगैरे DNA काय आहे, अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करत असल्यामुळे तो काय आहे, महत्त्वाचे 2 DNA हॅज टू परफॉर्म द जेनेटिक इन्फॉर्मेशन तो ट्रान्समिट करत असल्यामुळं, अनुवंशिक माहिती पुढच्या पिढीमध्ये नेत असल्यामुळं DNAचे मुख्य 2 महत्त्वाची कार्य आहेत. पहिलं, हेट्रो कॅटॅलायटिक फंक्शन. हेट्रो म्हणजे डिफरंट, कॅटॅलाइट म्हणजे संप्रेरक म्हणतो आपण. व्हेन DNA डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्युल्स other than itself, then such functions of DNA are called as a heterocatalytic functions. For example, synthesis of RNA, transcriptions, synthesis of protein, translations. काय म्हटलेलं आहे, DNA स्वतःची निर्मिती न करता त्याच्याऐवजी तो काय करतो, DNAवरचा काही भाग अनझिप होऊन RNA तयार होतो आणि RNA मार्फत आपल्या बॉडीचे लागणारे जे कुठले प्रोटीन्स आहे, एन्झाईम्स, हार्मोन्स हे प्रोटीनचे बनलेले असतात, ते तयार करण्यासाठी तो काय करतो, ह्या RNAची निर्मिती करतो. म्हणजे स्वतःची निर्मिती न करता काय करतो, दुसरा पार्ट तयार करतो. त्याला काय म्हटले, हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. म्हणजे व्हेन DNA डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इटसेल्फ, स्वतः सोडून DNA पासून DNAच तयार करणे ही कृती आहे. आणि DNA पासून काय करणे, RNA तयार करणे आणि RNAच्या मदतीनं काय करून घेणे, वेगवेगळे प्रथिनांची निर्मिती करून घेणे. ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन्स. स्वयं catalyst. When the DNA directs the synthesis of DNA itself, then such a function of DNA is called autocatalytic functions. For example, replications. DNA replication जे आहे, DNAची डुप्लिकेशन आहे, आपल्यासारखाच दुसरा DNA तयार करणे, त्याला काय म्हटलेलं आहे, ऑटोकॅटॅलायटिक फंक्शन्स आहे DNAचं. द प्रोसेस बाय विच द DNA डुप्लिकेट्स इटसेल्फ इज कॉल्ड रेप्लिकेशन. काय म्हटलेलं आहे, ज्या कृतीनं DNAचं काय होतं, डुप्लिकेट कॉपी तयार होते, त्याला काय म्हणतात, रेप्लिकेशन असे म्हणतात. थ्रू रेप्लिकेशन इट फॉर्म्स 2 कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट.
एक्झॅक्टली सिमिलर, बरोबर तसे तसे त्याच्यावरचे असणारे नायट्रोजिनस बेस पेअरचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तसा तसा राखून डी एन ए काय करतो, दुसरा डी एन ए तयार करतो. त्याला काय म्हणतो आपण, रेप्लिकेशन असे म्हणतो. In eukaryotic organism, replication of DNA takes place only once in the cell cycle. सेल सायकलमध्ये सेल सायकलमध्ये आपण पाहिलेलं 11वीमध्ये सेल सायकल पाहिलेलं आहे. G1 फेज, G2 फेज, S फेज आणि M फेज. M म्हणजे मायटॉसिस म्हणजे पेशी विभाजन. तर ह्या प्रोसेसमध्ये या सायकलमध्ये फक्त एकच वेळा डी एन ए काय होतो, रिप्लिकेट होतो. इट ऑकर्स इन S फेज ऑफ इंटरफेज इन द सेल सायकल. यातली जी ह्या सेल सायकलमधली जी इंटरफेज आहे, S फेज जी आहे, सिंथेटिक फेज आहे, यावेळेस डी एन ए काय करतो, आपल्यासारखा दुसरा डी एन ए तयार करून घेतो आणि त्यानंतर मग मायटॉसिस होतं, 2 सेलची निर्मिती होते. डी एन ए रिप्लिकेशन थ्रू द सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. सेमी कॉन्झर्वेटिव्ह, सेमी म्हणजे पार्टली, कॉन्झर्वेशन म्हणजे जपून वापरायचा. म्हणजे डी एन ए जेव्हा तयार होतो तेव्हा स्वतःचा काही भाग, पूर्वीचा डी एन ए आणि नंतरचा काही भाग, म्हणजे आपल्याला डी एन ए माहिती आहे, डी एन एचे 2 स्ट्रँड असतात. ते 2 स्ट्रँड काय होतात, एकमेकापासून वेगळे होतात. एक जुना स्ट्रँड आणि त्याच्यासमोर नवीन स्ट्रँड, दुसरा आहे तो जुना स्टँड, त्याच्यासमोर नवीन सिंथेसिस. अशा पद्धतीनं प्रत्येक डी एन एमधला तयार झालेले 2 डी एन ए आहेत ते पूर्णपणे वेगळे नसून तो काय करतो, एक जुना एक नवीन अशा पद्धतीने तयार झालेला असतो. म्हणून त्याला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड. द मोड ऑफ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन वॉज प्रपोज बाय वॅटसन अँड क्रिक ऑन द बेसिस ऑफ अँटी-पॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ डी एन ए स्ट्रँड्स. काय म्हटलेलं आहे की हे जे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे, हे वॅटसन आणि क्रिक नावाच्या शास्त्रज्ञांनी काय झालं की जगापुढं मांडलं, रेप्लिकेशन होतं कसं ते. हे जे क्रिक नावाचे शास्त्रज्ञ असतात त्यांचाच गेले 2 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. हे जे वॅटसन अँड क्रिक मॉडेल जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं, डी एन एचं रेप्लिकेशन कसं होतं ते कशाच्या आधारे, ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलल. 2 स्ट्रँड असतात, ते स्ट्रँड कसे असतात, अपोजिट असतात. त्याचे दोन्हीचे एक वरच्या दिशेने जातो तर दुसरा खालच्या दिशेने जातो, असा अँटी पॅरलल असतो आणि कॉम्प्लिमेंटरी असतो. म्हणजे नायट्रोजिनस बेस पेअर अडेनिन असेल तर त्याच्या पुढं थायमिन असतो, इकडे जर ग्वानिन असेल तर सायटोसिन असतं, सायटोसिन असेल तर ग्वानिन असतं आणि थायमिन असेल तर काय होतं, समोर अडेनिन असतो. असा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड, अपोजिट स्ट्रँड कसा असतो, कॉम्प्लिमेंटरी असतो. ह्याचा आधार घेऊन त्यांनी काय केलं आहे, डी एन ए रेप्लिकेशन कसं होतं हे काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. द प्रोसेस ऑफ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन इज शोन बिलो. आणि कशा पद्धतीनं डी एन ए रेप्लिकेशन होतं हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, या स्टेप्स आहेत दिलेल्या आहे. डी एन ए रेप्लिकेशनच्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईड काय होतात, ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड्स. द 4 टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाईड्स ऑफ डी एन ए, दॅट इज DAMP, DGTP, DCTP, DTMP. डी म्हणजे डिऑक्सिरायबोज ॲमिनोसिन मोनोफॉस्फेट. डिऑक्सिरायबोज ॲमिनोसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे अशा पद्धतीनं DGTP डिऑक्सिगॉनोसिन मोनोफॉस्फेट म्हणजे डिऑक्सिरायबो शुगर आहे. पेंटो शुगरपैकी कुठली आहे तर डिऑक्सिरायबो शुगर आहे. त्याला एक फॉस्फरस ग्रुप जोडलेला आहे आणि एक नायट्रोजिनस बेस, मग अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन या पद्धतीने 4 वेगवेगळे प्रकार झाले. तर हे 4 प्रकारचे नायट्रोजिनस बेस पेअर जोडून तयार झालेला मॉलिक्यूल आहे. त्याला म्हटलेलं आहे DAMP, DGMP, जसं ATPमध्ये आपण 3 पाहतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट जसे असतात तसे, आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लिओप्लाझम. दे आर ॲक्टिवेटेड बाय ATP इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. आणि यासाठी काय केलं जातं, ते ॲक्टिवेट करण्यासाठी म्हणजे डी एन ए सिंथेसिसच्या प्रोसेसला लागणारं रॉ मटेरियल तयार केलं जातं, आधी ॲक्टिवेट करावं लागतं आणि ॲक्टिवेट करण्यासाठी हा
मॉलिक्यूल तयार होतात. हे चार वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स रॉ मटेरियल भरपूर तयार होतात. कशा सहाय्याने? हे ॲक्टिवेशन कशा सहाय्याने होतं? ATPच्या सहाय्याने, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, म्हणजे बायोलॉजिकल एनर्जी आहे. ही एनर्जी वापरून ते काय होतात? ॲक्टिवेट येतात इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. कशाच्या सहाय्याने? फॉस्फोरायलेज नावाचं जे एन्झाईम आहे त्याच्या सहाय्याने. धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाईड. आणि त्याच्यापासून काय तयार होतात? तर हे 4 प्रकारचे घटक मी सांगितले ते काय आहेत? त्यांना कॉमनली आपण काय म्हणतो? डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स आहेत, फक्त डिऑक्सिरायबोज आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट, म्हणजे न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट 3 फॉस्फेट ग्रुप जोडलेले आहेत, त्याच्यापासून ही DAMP तयार होतात. ट्रायफॉस्फेट ATP मॉलिक्यूल नॉर्मल ATP असतो बायोलॉजिकल एनर्जी, त्याचा वापर करून DATP तयार केला जातो. DGTP, DCTP, DTTP. द प्रोसेस इज नोन ॲज अ फॉस्फोरायलेशन. आणि ह्या कृतीला काय म्हणतात? फॉस्फोरायलेशन असे म्हणतात. पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन पॉईंट. आता DNA सिंथेसिसची सुरुवात कुठून होते? इट बिगिन्स ॲट स्पेसिफिक पॉईंट. काय आहे? विशिष्ट ठिकाणीच DNAची निर्मितीला सुरुवात होते. म्हणजे जो स्ट्रँड आहे, लांब लचक DNA आहे, त्यातल्या विशिष्ट ठिकाणीच DNA सिंथेसिसला सुरुवात होते. ओरिजिन अँड टर्मिनेशन ॲट पॉईंट T. ओरिजिन जो पॉईंट असतो त्याला O पॉईंट म्हटलेलं ओरिजिन पॉईंट, आणि शेवट जिथं होतो त्याला T पॉईंट म्हणले, टर्मिनेशन पॉईंट म्हणले. ओरिजिन इज फ्लँक्ड बाय T साईट. आणि ओरिजिन इज फ्लँक्ड बाय T site. The unit of DNA is which replication occurs. जिथं रेप्लिकेशन होतं, युनिट ऑफ DNA इज रेप्लिकेशन होतं, इज कॉल्ड ॲज अ रेप्लिकॉन. आणि जिथं हे होतं त्याला काय म्हटलेलं आहे? रेप्लिकॉन. इन प्रोकॅरियोट्स देअर इज ओनली वन रेप्लिकॉन. हावेवर इन यूकॅरियोट देअर आर सेव्हरल रेप्लिकॉन्स इन टँडेम. काय म्हटलेलं आहे? की DNA वरती अनेक रेप्लिकॉन्स असतात. युकॅरियोटिक सेलमध्ये ओरिजिन अनेक ठिकाणी होतं आणि प्रोकॅरियोटिकमध्ये मात्र एकच रेप्लिकॉन असतात. तर अशा पद्धतीनं DNA ओरिजिन अँड DNA रेप्लिकेशन. ॲट द पॉईंट O, एन्झाईम एंडोन्यूक्लिएज nicks one of the strand of DNA temporarily. The nick occurs in the sugar phosphate base bone or the phosphodiester bond. Nick occurs in the sugar phosphate backbone. काय आहे? की हे जो DNA स्ट्रँड असतो, तो DNA स्ट्रँड काय होतो? त्याच्यामध्ये अनझिपिंग असतं, अनवाइंडिंग होतं, आणि त्याचा शुगर फॉस्फेट हा बॅकबोन काय होतो? शुगर फॉस्फेटचा बॅकबोन फक्त शिल्लक राहतो. नायट्रोजिनस बेस पेअर असतात. ते नायट्रोजिनस बेस, 2 नायट्रोजिनस बेस पेअरमधला जो बॉन्ड असतो, म्हणजे अडेनिन आणि थायमिनमध्ये जो डबल बॉन्ड आहे, आणि गॉनिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, हा बॉन्ड काय होतात? ब्रेक होतात आणि ते एकमेकापासून काय होतात? वेगळे होतात. तर अशा पद्धतीनं हे काय होतं? DNA सिंथेसिस होतं. त्यातला काही भाग इथं झाला, राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहू. थँक्यू.